तर भावानं सकाळ सकाळी आमच्या भासाबाजींचा विषय बघा हा फक्त हे दाखवा रे. हा आम्ही आजी बरोबर वड्याला गेलतो. तिथनं धुणं धुवायला तिथनं मासे धरून आणलंय वड्यातनं. आमच्या मामाच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो. त्यानंतर मित्रांनो मला आवरून जायचं होतं रुकडीला. गाडी काढलो आणि निघालो तोपर्यंत झाला एक मोठाच विषय. तर मित्रांनो तुमच्या भावाची झाली गाडी पंक्चर. मित्रांनो मी आलो मंदार टायर्स मध्ये. मंदार आपल्या शाळेतलाच मित्र आहे. गाडी पंक्चर झाली त्यामुळे आम्हाला जायला जरा लईच वेळ झाला. आमचा वाघ बघा की कसा गाडीवर उभारलाय. त्यानंतर मित्रांनो रुकडीत पोहोचलो. गेल्या आधी मस्तपैकी जेवलो. मित्रांनो रुकडी जायचं मेन कारण म्हणजे तुमच्या भावाची केस कापायची होती. मित्रांनो या दुकानात दिल्लीची पोरं कामाला आहेत त्यामुळे ह्यांचं काम मला एक नंबर आवडते. मित्रांनो सगळ्यांनी मला शेवटचा एकदा मोठ्या केसांमध्ये बघून घ्या. बारक्या पोरांची केस कापायला कशी थार लावल्या बघा की. इम्रानबाईंनी माझी केस कापायला सुरुवात केली की. आणि आता भावानं ही हेअरस्टाईल कशी वाटते मला कॉमेंट करून नक्की सांगा. केस भावानं जरा लईच वाढलेली. केस कापल्यानंतर डोकं जरा हलकं वाटाले बघा. केस कापलो, आवरलं आणि रुकडीतनं बाहेर पडलो. तर रुकडीतनं बाहेर पडायला आम्हाला वेळ झाला म्हणून जाताना काहीतरी खायचा असा विषय झाला. मग काय आपल्या फेवरेट स्पॉट मॅडी चिकन मध्ये आलो बघतो तर काय गर्दी बघा की दुकानासमोर कसली ढीग आहे. तर मित्रांनो तुम्हाला इथं तंदूर बिर्याणी 65 शोरमा एक नंबर क्वालिटीचं भेटणार. तर मित्रांनो कोणी इथलं पदार्थ ट्राय केले त्यांना सगळ्यांना इथली चव माहितीच असणार. मित्रांनो आम्ही घेतलं होतं 2 शोरमा. मित्रांनो ह्या भावाच्या हाताला दम नव्हता बघा. शोरमा एक नंबर क्वालिटी झालता. मित्रांनो इथला स्पेशली तुम्ही शोरमा आणि मलाई तंदूर नक्की ट्राय करा. मित्रांनो तुम्हाला ही गर्दी ह्या दुकानासमोर कायम दिसणार. नंतर मित्रांनो बिर्याणी पण पार्सल घेतली आणि सरळ आलो घरला.